नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण कोची येथे पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघत आहात माझ्या मागे हार्ट ऑफ कोची आणि कोस्टल एरियामध्ये आहोत आपण। आपल्या हॉटेलचं नाव आहे पाल्मायरा ग्रँड इन। पाल्मायरा हॉटेल्स, रूम्स, रेस्टॉरंट्स, कॉफी शॉप, कॉन्फरन्स हॉल, सर्विस अपार्टमेंट, स्पा, अतिथि देवो भव। पाल्मायरा ग्रँड इन, a unit of Palmyra Hotels, Cannon Shade Road, Colombo Inn, Market Road near Boat Jetty, Ernakulam, Kerala 682011। फोन नंबर आहेत, त्याची वेबसाईट देखील इथं आहे। इंस्टाग्राम आणि फेसबुकला पण आहेत, तुम्ही बघू शकता। मार्केट एरिया आहे सगळाच, रिक्षा स्टँड, टेक्सटाइल्स, रिचार्ज कार्ड। हॅलो, हाय हाय हाय, हॅलो। आणि आपण हॉटेलमध्ये एंट्री करू, बघूयात काय आहेत। अरे वा, बॅगा येऊन पडलेल्या आहेत तिथं, लोक कंटाळलेले आहेत। पाल्मायरा हॉटेल्स, दुबई टायमिंग, इंडियाचं टायमिंग आणि लंडनचं टायमिंग। आता दुबईमध्ये 3:15 वाजलेले आहेत, इंडियामध्ये 4:45 वाजलेले आहेत आणि लंडनमध्ये 11:45ला 5 कमी आहेत। पाल्मायरा हॉटेल्स, हरिद्रा स्पा कोचिन, युअर हेवन ऑफ ब्युटी अँड वेलनेस, 30% डिस्काउंट स्पा। रेस्टॉरंट या बाजूला, इकडे काय आहे टू चेक इट। एक्सप्रेसो, ओके, हे बंद दिसतंय, हे युनिट बंद दिसते, पण ओपन दिसलं म्हणून आत आलो आपण। सो गाईज, बघूयात आता शेजारी काय आहे। रेस्टॉरंट, टॉप किचन। रेस्टॉरंटचं टाइम काय? 7:30 to 10:30। ओके, अभी बंद है। मॉर्निंग 7:30 टू 10:30 PM, 7:30 AM to 10:30। ओके, चालू रहता है दिन भर। ओके,
ते वॉशरूम आहे रेस्टॉरंटचं आणि इकडे बुफे, इकडे किचन आहे, याबरोबर किचन दिलेलं आहे. नाईस. आउटलेट बाहेर काढलेले असते सगळे हे रेस्टॉरंटचे. आपली बाजू आपल्या बॅगा इथं येऊन पोचलेल्या आहेत सगळीच. आता प्रत्येकाला कोणत्या रूम आहेत माहीत नाही. टॉप ये कितने फ्लोर पर? ग्राउंड फ्लोर रिसेप्शन रेस्टॉरंट ग्रुप किचन अँड डायनिंग. फर्स्ट फ्लोर रूम्स 101 ते 114, इम्पेरियल हॉल, रेगिलिया हॉल, अकाउंट डिपार्टमेंट. सेकंड फ्लोर रूम्स 201 ते 228, स्पा मेंटेनन्स डिपार्टमेंट. थर्ड फ्लोर रूम 301 323, रूम्स A1 A4 हाऊसकीपिंग डिपार्टमेंट. सो हे स्पा इथे सेकंड फ्लोअरला आहे. आमच्या 53 लोकांच्या रूम्सची हेलो, मोबाइल और कार्ड साथ में नहीं रखने का ना? मोबाइल और एक कार्ड नहीं वो साथ रखने से शायद ये लॉक नहीं होता, कार्ड खराब लगता है. कार्ड है ना पावर के लिए 211 और 214 और 214. गाईज आम्हाला 211 रूम नंबर मिळालेला आहे. 208 सॉरी 211 आमचा तिकडे क्लाउड डेलला होता मुन्नारमध्ये. लिफ्ट आली की आम्ही आता वर जाणार आहोत. तुम्हाला रूम टूर पण देऊ आपण, बघूयात. लिफ्टमध्ये आलेलो आहोत. हे आमचे खास फ्रेंड आहेत ज्यांच्याबरोबर मी रूम शेअर करतोय गेल्या 6 ते 7 दिवसापासून. यांचं नाव आहे प्रवीण नलवडे. ओके. सेकंड फ्लोअर. मगाशी जरा गफलतच झाली होती शूटिंगच्या नादात. सेकंड फ्लोअर आलेला आहे आणि आता आपण बाहेर पडत आहोत. सो गाईज आपले रूम्स 208 इकडं आहे आणि स्पा इथंच आहे आणि नेमकं आपल्याला सेकंड फ्लोअरलाच रूम मिळालेली आहे. आपल्याला स्पा इथं अवेलेबल आहे. सो 206 230 201 206 207 आणि ही आमची रूम आहे 208. पूर्णपणे अंधार आहे आतमध्ये. तर बघूयात. लाईट लावा साहेब. ते की टाक ना त्यात, तिची चावी येते त्यात टाक ना, पॉवर ऑन होईल. सो की पॉवर ऑन झालेली आहे आणि आल्या बरोबर शू रॅक, कबर्ड आणि पाणी बॉटल्स वगैरे तर ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे आणि होल मिरर दिलेला आहे. तुम्ही बघू शकता मिरर. ओके. आणि ही आमची रूम. हे बेड, कोपऱ्यात फोन दिलेला आहे. इकडे चार्जिंग सेक्शन, तिकडे पण चार्जिंग सेक्शन. फुल ऑफ. इथं एक छोटा टेबल दिलेला आहे आणि इथे आम्हाला नुसती विंडो आहे परंतु लुक्स काहीच नाही आहे.
शेजारची बिल्डिंग दिसते ते उघडलेलंच न बरं, कारण काय व्ह्यू काहीच नाही आहे, फक्त विंडो आहे. डबल बेड आहे, काही हरकत नाही, चांगली रूम दिलेली आहे. आणि वॉशरूम समोर बेसिन, कमोड आणि पलीकडे बाथ. ऑल राईट, टॉवेल्स वगैरे दिलेले आहेत. सो गाईज आता आपण लवकरच फ्रेश होऊ. पुढचा प्रोग्राम माहीत नाही आहे काय. तर ही कॉम्पॅक्ट रूम आहे, तिकडच्या रूम्स मोठ्या होत्या. मुन्नार क्लाउड डेल मधल्या रूम मोठ्या होत्या आणि या रूम्स कॉम्पॅक्ट आहेत. नो प्रॉब्लेम मित्रांनो. अशा तऱ्हेने आपण मुन्नार 2 दिवस मुन्नार येथे घालवले, मस्त मजेत गेले. आणि त्याचबरोबर आपण आज सकाळी मुन्नारवरनं निघालो होतो कोचीच्या दिशेने. साधारण 140 किलोमीटर आहे, परंतु वेळ लागतोच, कारण आपल्याला 40 ते 50 किलोमीटरचं घाट सेक्शन आहे. त्यामुळे घाट सेक्शनमध्ये खूप बराचसा वेळ जातो. नंतर आपल्याला हायवेच आहे, सगळा हायवेच आहे, कोची हायवे. कोची शहर हे फार मोठं आहे. आपल्याला ह्या रूम्स, हे जे हॉटेल आहे हे समुद्रकिनारीच आहे, इथून समुद्रकिनारा अगदी जवळ आहे. आणि आपल्याला फोर्ट देखील, इथला जो फोर्ट आहे, ऐतिहासिक फोर्ट आहे, तो आपल्याला इथून जवळच आहे. सो गाईज कोची शहर हे खूपच मोठं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला गोव्याची किंवा मुंबईची थोडीशी झलक वाटते. खूपच मस्त शहर आहे. मेट्रो, शहरात आल्यानंतरच मेट्रो दिसली आम्हाला. खूपच मोठं शहर आहे. आय थिंक मुंबईच्या बरोबर म्हणलं चालेल किंवा चेन्नईच्या बरोबर म्हणलं तरी चालेल. पूर्वीचं नाव कोचीन आहे, आत्ताचं कोची आहे. सो गाईज आपण ह्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कोची शहराचा इतिहास थोडक्यात घेणारच आहोत. बाय. नमस्कार मित्रांनो, आपण 208 नंबर चेंज करून 102 घेतलेली आहे आणि आपण आता रूममध्ये आलेलो आहोत. 102 रूम नंबर मिळालेली आहे आणि ही थोडीशी मोठी रूम आहे. आल्या वॉशरूम दरवाजात उजव्या बाजूला आणि हे कबर्ड, वा छान. आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा कबर्ड, लॉकर आहे. कसं उघडायचं माहीत नाही, परंतु इथं लॉकर दिलेला आहे. सो गाईज हा मिरर आहे, TV, या बाजूला कबर्ड्स, हे बघू शकता कबर्ड. जे मित्र फार चुजी आहेत त्यांना व्यवस्थित लागते, मोकळं ढाकळं लागते. तिकडं आम्हाला मुन्नारला मोठी रूम मिळाली होती आणि आम्ही आता मार्केटमध्येच, आता विंडो ओपन होती. तुम्ही बघू शकता समोर कोलंबो सिन्स 1952 आणि न्यू कोचीन स्वदेश रूम्स फॉरएव्हर. छान आहे. तर हा बेड, हा दिसतोय बेड. इथं टेबल दिलेलं आहे, दोन्हीकडं चार्जिंग पॉईंट आणि बटन्स दिलेले आहेत. AC रूम आहे, डबल बेड आहे, तुम्ही बघू शकता. द बोट जेटी बंगलो. मित्रांनो, आपण आता हॉटेलमधनं बाहेर पडलेलो आहोत आणि बीच साईडला चाललेलो आहोत. सो गाईज कोचीमधलं हे संध्याकाळचं वातावरण आहे आणि हे हॉटेलच्या बाहेरचं मार्केट आपण बघत आहोत. हे लेडीजचं मार्केट दिसतंय, बेल्ट्स, टोपी, सब कुछ. आणि हा समोर दिसणारा समुद्र आहे. आपण डायरेक्ट समुद्राच्या कडेला आपले हॉटेल्स असल्यामुळे आपण लगेच इमिजिएट
हॉटेलच्या खाली उतरलो आणि हा रोड क्रॉस केला की आपल्याला इंदिरा प्रियदर्शिनी चिल्ड्रन्स पार्क, आईस्क्रीम पार्लर आणि हा समोर जाणारा रस्ता बीचला आहे. बसने जावं लागेल ना. मित्रांनो, आपण ST स्टँडला आलेलो आहोत. हे KSRTC, माझ्या मागे बघताय तुम्ही, ते KSRTC बस स्टँड आहे. आणि हे KSRTC बस स्टँड तुम्ही बघू शकता. सनसेट पॉइंट आपल्याला बघायला मिळेल. आपली ही या ठिकाणी देखील ॲटो स्टँड आहे आणि आतमध्ये जे बघताय ते KSRTC, कोचिन स्टेट रोड ट्रान्सपोर्ट. आपल्याला बीचवर जातोय आपण. सो गाईज, इथे देखील अत्तर, बाकी हे सगळं साहित्य. सनसेट आता थोड्याच वेळात सूर्य मावळेल आणि आपण कोचीन शहरात किंवा कोची शहरात, पूर्वीचं नाव कोचीन आहे, आत्ता कोची म्हणतात. आणि आपण आता ते बीच साईड म्हणण्यापेक्षा या ठिकाणी क्रूज बोट्स या ठिकाणी लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सूर्य अगदीच मावळायला लागलेला आहे. आणि आपण या कोची शहराच्या ह्याला आलेलो आहोत समुद्रकिनारे. काय वाटत नाही? मी माझ्या मागे बघत आहात सनसेट पॉइंट. सुंदर असा सनसेट व्ह्यू. सनसेट अशा तऱ्हेने सनसेट झालेला आहे. क्रूज सर निवांत बसलेले आहेत, रिलॅक्स झालेत आणि अशा तऱ्हेने सूर्य मावळलेला आहे. काहीच चला बोटीत बसायला, चला लवकर. चलो, हे चला बोट्स. सो मित्रांनो, आपण आता बोटीत बसणार आहोत. आपल्या टूर पॅकेजमध्ये इथे बोट राईड दिलेली आहे आणि आपण आता संध्याकाळी बोटीत फिरण्याचा आनंद घेणार आहोत. संध्याकाळची सुंदर अशी ही संध्याकाळ मस्त वाटते, एकदम फ्रेश. सूर्य तर मावळलेला आहे.